लोकासपत्र 1:14 ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले सर्व पारिचारिक आत्मे नाहीत काय? ते सर्व पारिचारक आत्मे नाही काय? तुम्ही देवदूत तुमच्या बरोबर आहेत. जर तुम्ही तारण पावलेले आहात तर तुमच्यासाठी सेवा करण्यासाठी देवाने त्याचे देवदूत पाठवलेले आहेत. 2 देवदूत कंटिन्यू तुमच्यासाठी हजर असतात, पण त्या देवदूताला आम्ही काय बोलत नाही. तू पण चुप, आम्ही पण चुप, आम्ही काही बोलणार नाही. ते कमांडची वाट पाहतात, ते आज्ञेची वाट पाहतात की आम्ही काय बोलतो, आम्ही काय प्रार्थना करतो. दानिएलने ज्यावेळेस प्रार्थना सुरुवात केली त्यावेळेस ज्यावेळेस देवदूत त्याच्या समोर प्रगट झाला 21 दिवसानंतर, त्यावेळेस तो दूत म्हणतो की ज्या दिवशी तू प्रार्थना करायला सुरुवात केली त्याच दिवशी तुझी प्रार्थना ऐकण्यात आली, पण तुझ्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येत असताना या पारसाचा अधिपती म्हणजे हा दुष्ट मला आडवा आला आणि त्याच्यामुळे आमचं युद्ध इतक्या दिवस चाललं. आणि मग तो म्हणतो की त्या संपल्यानंतर मी तुझ्याकडे उत्तर घेऊन आलेलो आहे. आय एम द मिनिस्ट्रिंग स्पिरिट, म्हणजे मी एक सेवा करणारा आत्मा आहे, म्हणजे देवदूत आमच्यासाठी आहे की जे आमच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येतात, पण आम्ही देवदूताला बोलतच नाही. मी बोलतो देवदूताला, तुम्ही बोलता का? येशूच्या नावात बोलायचं त्यांना. कसं बोलायचं? येशूच्या नावात मी तुम्हाला आज्ञा करतो, जे माझे देवदूत आहे, जा आणि माझ्यासाठी काम करा. मग कधी होईल काम? काय होईल काम? देवा दे, देवा देऊन. अरे दिलं ना तुला सगळं, आता तू माग ना. देवा दे, देवा दे, रडून देवा दे, देवा दे. अरे ऑलरेडी मी पूर्ण केलेलं आहे. वधस्तंभावर मी प्राण दिला, त्या दिवशी मी पूर्ण केलं. आता पूर्ण केलेलं असताना तुला बोलायचं आहे. मी कितीतरी ठिकाणी शिकवलं, पण लोक बोलतच नाही, तोंड उघडतच नाही. देवदूताला बोलत नाही, देवाला सांगत नाही, काहीच नाही. पवित्र शास्त्र काय सांगतं की आता मी पूर्ण झालं म्हणजे येशूचं काम पूर्ण झालं. तो दुष्ट आत्मा काय म्हणतो माहिती आहे की येशूला परीक्षेच्या काळात, हे सगळं माझं आहे वैभव आणि मी ज्याला वाटलेल त्याला देतो, तू मला नमन कर. पण येशू त्याला काय म्हणतो? परमेश्वर जो तुझा परमेश्वर देव त्यालाच तू नमन कर. का म्हटला तो? कारण की येशूला माहिती आहे हे सगळं तुझं नाहीच आहे, हे सगळं माझ्या बापाने निर्माण केलं, माझ्या पित्याने निर्माण केलं आणि आता जे माझ्या बापाचं आहे ते माझंच आहे. मग तू कोण मला देणारा? मग या जगातल्या गोष्टी सर्व काही परमेश्वराने आमच्यासाठी दिलेल्या आहेत, पण आम्ही बोलतच नाही आणि आमचा काही डोंगर ढळतच नाही. आमच्या डोक्यात कायम एकच असतं, होणार नाही, जमणार नाही, होत नाही, करता येत नाही, काही खरं नाही, संपलं, मेलो, असं होतं तसं होतं, हे जमणार नाही, ते जमणार नाही, आमचं घराचं जमणार नाही, आमच्या लेकराचं जमणार नाही, काहीच खरं नाही. आई वडील निगेटिव्ह बोलतात आणि त्यांच्या बोलण्याने त्यांचे लेकरं निगेटिव्ह बोलतात आणि परिस्थिती जशीच्या तशीच राहते. त्यांच्या जीवनात काही यश आम्हाला पाहायला भेटत नाही, यश पाहायला भेटत नाही, प्रगती पाहायला भेटत नाही, काही बदल पाहायला भेटत नाही. जैसे थे एक साथ नमस्ते, आम्ही तसे आहोत तसेच राहणार, कारण की आम्ही काय विश्वासाने बोलत नाही. अनॉइंटेड वन कसा असायला पाहिजे? अभिषिक्त कसा असायला पाहिजे? अभिषिक्त असं शांत असायला पाहिजे का? होत नाही, जमत नाही असं म्हणणार. मला तसं वाटतं अभिषिक्ताने तसं नाही म्हणायला पाहिजे. अभिषिक्ताने उलट म्हटलं पाहिजे, माझ्यासाठी परमेश्वराने माझं तारण झालेलं आहे, 2 देवदूत माझ्याबरोबर कायम असतात आणि मी स्पिरिटमध्ये त्यांना आज्ञा करतो, येशूच्या नावामध्ये माझ्या दूतांनो माझ्यासाठी जा आणि काम करायला सुरुवात करा. येशूच्या नावात मी तुम्हाला आज्ञा करत आहे. पैसा जर नसेल तुमच्या बँक अकाउंटमध्ये, येशूच्या नावात मी दूतांनो तुम्हाला आज्ञा करतो, जा आणि माझं बँक अकाउंटमध्ये पैसे घेऊन या. मी तुम्हाला कमांड करत आहे येशूच्या नावाने. कसं होईल? अरे होईल, करून तर पहा एकदा. तुम्ही कमांड तर करा त्यांना. येशूच्या नावात मी आज्ञा करतो, माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसा आहे, माझ्या खिशात पैसा आहे, माझ्या कपाटात पैसा आहे, माझ्या बायकोच्या अकाउंटमध्ये पैसा आहे, माझ्याजवळ पैसा आहे, कारण की परमेश्वराने मला आर्थिक आशीर्वादाने युक्त केलं आहे. आपण उलट होतो, माझ्याजवळ पैसा नाही, माझ्या कपाटात पैसा नाही, माझ्या घरात पैसा नाही, माझ्या बँकेत पैसा नाही, माझ्या खिशात पैसा नाही, माझ्याकडं पैसाच नाही आणि मला दानार पण टाकायला पण पैसा नाही, मी फार गरीब आहे. देव म्हणतो, अरे गरिबी संपली, कारण की मी वधस्तंभ प्राण तुझ्यासाठी दिलं. माझ्या गरीब होण्याने तू धनवान झाला आहेस. आपलं तेच. काही लोक का आशीर्वादित होत नाही माहिती आहे का? कारण की त्यांचं मन गरीब आहे. काय गरीब आहे? मन खूप गरीब आहे. इतके गरीब आहेत ते की काय म्हणतात, मी गरीब आहे,
म्हणजे त्यांनी ते लेबल लावून घेतलेलं आहे, आय एम अ पुअर मॅन, मी गरीब आहे. आणि गरीब मग कसं, मग सगळ्यातच गरीब असतात ते, सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीत गरीब, द्यायच्या बाबतीत गरीब, करायच्या बाबतीत गरीब, हे करायच्या बाबतीत गरीब, मी गरीब गरीब म्हणूच नका स्वतःला. ज्याला तारण प्राप्त झालं त्याच्या तोंडून तरी हा शब्द आला नाही पाहिजे. गरिबी एक श्राप आहे, माहिती आहे तुम्हाला, गरिबी एक श्राप. कोण गरीब आहे इथं? कोण गरीब आहे? पाल साहेब आम्ही खूप गरीब आहोत, आम्ही पार्ले बिस्किट खातो. आजही आम्ही आमच्या घरात पार्ले बिस्किट खातो आणि मग असं लागल्यावर आता असं करून आम्ही खातो. आम्ही गरीब आहोत. गरिबी तुमच्या डोक्यात बसलेली आहे. जर तुमच्यावर श्राप चालत नाही, जर तुमच्यावर तंत्रमंत्र चालत नाही, तर दुष्ट तुमचा पैसा देखील आणू शकत नाही. आपले लोक आर्थिक रीतीने कंगाल आहेत आज पण, आणि देण्याच्या बाबतीत पण कंगाल आहे. अभिषेक का येत नाही किंवा का आम्ही गरिबीतून बाहेर येत नाही? कारण की आमचं मन, आतून विचार गरीब आहेत. ज्या दिवशी तुम्ही एक बॅरियर तोडताल ना, येशूच्या नावात कुंपण, आणि म्हणताल ना आय एम रिच, त्याच दिवशी तुम्ही श्रीमंत झाले. बँक अकाउंटमध्ये नसते गरिबी, आमच्या जवळ असणाऱ्या कपाटात नसते गरिबी, आमच्या डोक्यात असते. आणि इथं तर विश्वासणाऱ्याला, तारण झाल्याला 2 देवदूत दिलेले आहेत. सर बोला, मॅडम बोला, मॅडम मैं ना बोलूंगी, इन कसमों को इन रस्मों को मैं ना बोलूंगी, मैं ना बोलूंगा. अरे बोला बोला, कमांड करा. येशूच्या नावात पैसा येत आहे, येशूच्या नावात देव आशीर्वादी देत आहे, येशूच्या नावात देव मार्ग मोकळे करत आहे, येशूच्या नावात परमेश्वर माझं अकाउंट 0 आहे, ते 0चं अकाउंट बदलत आहे. येशूच्या नावात मी कमांड करत आहे. जे माझे पारिचारक आत्मे, जे माझे देवदूत आहेत, त्यांना मी कमांड करतो, जाऊन माझ्यासाठी प्रोजेक्ट्स ओपन करा, जाऊन माझ्यासाठी काम ओपन करा, जाऊन माझा बिझनेस आशीर्वादित करा, आणि घेऊन या. माझ्या बँकेत पैसा आहे, माझ्या अकाउंटमध्ये पैसा आहे, माझ्या घरात पैसा आहे, माझ्या बायकोजवळ पैसा आहे, माझ्या लेकराजवळ पैसा आहे. मी पैशाने आशीर्वादित आहे. आम्हाला बोलता दम लागतो. तुम्ही काही सुधरत? काही जण आत्ताच मनात निगेटिव्ह असतील, माझ्याजवळ पैसा नाही. पाळसाहेब इतके म्हणतात पैसा आहे, माझ्याजवळ पैसा नाही, मी दशांश सुद्धा देत नाही. तुमच्यासारखे गरीब कोणीच नाही, कारण तुम्ही तुमच्या फायनान्सला चालनाच दिली नाही. एक जॅकमा नावाचा व्यक्ती आहे, त्याचं पण वाचा तुम्ही, चीनमध्ये जॅकमा नावाचा व्यक्ती आहे. अलीबाबा त्याने वेबसाईट चालू केलेली आहे, त्याचं जीवनचरित्र वाचा विद्यार्थ्यांनी परत, आणि मोठ्यांना वाचा तर मोठ्याने वाचा. कितीदा फेल झालेले ते बघा तुम्ही, खूप वेळेस फेल झालेला आहे. पण आज तो त्या चीनमधला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे आणि आशीर्वादित आहे, चांगलं सगळं भरपूर आहे. एक माणूस तो म्हणतो की मी झोपडीमध्ये राहायचो आणि झोपडीमध्ये पुस्तकाचं वाचन करायचो, दिवा असायचा आणि त्या दिव्यावरती मी वाचन करायचो. मी खूप फेलियर आहे, पण आज मी फार आशीर्वादित आहे, पैशाने देखील समृद्ध आहे. जर आज तुम्ही असं बोलताल की काही नाही, जमत नाही, होत नाही, माझ्याजवळ काहीच नाही, देवदूतांना काही कमांडिंग करत नाही, काही आज्ञा करत नाही, काही बोलत नाही, तर मी सांगतो अजून 10 वर्षांनी तुम्ही याच्यापेक्षा जास्त गरीब होताल. आता जे आहेत त्याच्यापेक्षा अजून जास्त होतात. मग अजून जास्त गरीब व्हायचं का 10 वर्षांनी अजून सरळ श्रीमंत व्हायचं थोडं, का जे तेच राहायचं नाही? आम्ही जसे आहोत तसे आहोत. काही जण पाळकसाहेब आम्ही खुश आहोत, एक छोटीशी सायकल आहे, एक घर आहे, बस देवाने भरपूर दिलं. देव म्हणतो बस सॅटिस्फाईड आहे, असेच राहा, आशीर्वादित व्हा. ज्यावेळेस आम्ही इच्छा बाळगतो आणि कमांड करतो त्यावेळेस देवदूत देखील आमचे कामाला लागतात. देवदूत एकच काम करत नाही फायनान्स आणायचा, देवदूत वेगवेगळे कामं करतात. ते आमचे मिनिस्ट्रिंग स्पिरिट आहेत, आणि ते स्पिरिट जे आहेत ते आत्मे परमेश्वराने तारण पावलेल्या लोकांसाठी दिलेले आहेत. म्हणून आम्ही त्यांना आज्ञा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काही काम होत नाही. लूक मला वाटतं मार्क 11:23 मध्ये काय म्हटलेलं बघा, 11:23, मार्क 11:23. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आपल्या अंतःकरणात
आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरी असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, असे म्हणेल म्हणजे म्हणणं गरजेचं आहे, आम्ही बोलणं गरजेचं आहे. येशू स्वतः या ठिकाणी शिष्यांना शिकवत आहे की तुम्ही म्हणा, तुम्ही बोला, तुम्ही आपलं तोंड उघडा आणि या डोंगरालाही तुम्ही आज्ञा करा. पैशाच्या डोंगराला आज्ञा करा, शारीरिक आजाराच्या डोंगराला आज्ञा करा, जे संकट येतं त्याला आज्ञा करा. पण आम्ही आज्ञा केल्यानंतर आम्ही वाट पाहतो आणि वाट पाहिल्यानंतर काही रिझल्ट जर आला नाही तर आम्ही ती वाट पाहणं सोडून देतो आणि प्रार्थना पण करत नाही आणि काही बोलत पण नाही. फार लवकर आम्ही गिवअप करतो, म्हणजे फार लवकर सोडून देतो. 1 महिना 2 महिने बस झाला, आता काय आम्हाला म्हणायची गरज नाही, आम्हाला वाटतं परमेश्वर आमच्या पक्षाचा नाही किंवा प्रार्थना ऐकत नाही. पण इथं म्हटलेलं आहे शंका न बाळगता आपण जसे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. का घडून येईल? कारण की तुम्ही निवडलेले आहात. हे जगिक माणूस नाही बोलू शकत ना, ज्याचं तारणच झालं नाही, ज्याला सुवार्ता कळाली नाही, तो नाही बोलू शकत. तो असंच बोलल, काय खरं नाही, संपलं, किती कॉम्पिटिशन आहे, तुमचा मुलगा कुठं होणार आहे, काय तुमची मुलगी कुठं काय होणार आहे, काय खरं आहे तुमचं, काय नाही, काय बोलू शकत नाही. आपण म्हणून हो बरोबर आहे, ॲक्सेप्ट करतो आणि तसंच बोलायला लागतो. पण परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं, जर तुम्ही निवडलेले आहेत आणि निवड तुमची झालेली आहे तर तुमच्यावरती अभिषेक आहे. तुम्ही जे बोलाल तसं तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. हालेलुया. कमांड करा, तुम्ही आज्ञा करा, बोलायला सुरुवात करा आणि ज्यावेळेस तुम्ही बोलायला सुरुवात करता त्यावेळेस कार्य व्हायला सुरुवात होतं. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, अनॉइंटेड व्यक्ती जो असतो त्याच्यावरती कोणता श्राप चालत नाही, त्याच्यावरती मंत्र तंत्र चालत नाही, परंतु त्याने जर ते स्वीकारलं तर ते चालतं. मी जर स्वीकारलं तर माझ्यावर चालणार, मी जर अविश्वास बाळगला तर माझ्यावरही तंत्रमंत्र चालणार, मी जर अविश्वास बाळगला तर ते कार्य माझ्यावरही होणार. पण जर मी अविश्वास जर बाळगला नाही आणि परमेश्वराचं वचन बोललो तर माझ्यावरती कोणतंही तंत्रमंत्र चालत नाही, माझ्यावरती कोणता शाप येत नाही. कारण की सर्व शाप जो आहे तो परमेश्वर परतून लावतो. माझ्यासाठी कोणी खड्डा जरी घालला तर तोच त्या खड्ड्यात पडतो. तसं तुम्ही आहात, तुम्ही जर निवडलेले आहात, मी जर निवडलेलं आहे तर आपल्यासाठी भय नाही, आपल्यासाठी भीती नाही, आपल्यासाठी डिस्करेजमेंट नाही, तर आपल्यासाठी परमेश्वराने फार मोठं अभिवचन दिलेलं आहे. यू आर इस्रायल, तुम्ही इस्रायल आहात, तुम्ही निवडलेले आहात आणि निवडलेल्या कशाचीही चिंता नाही. आजपासून माझं तर म्हणणं आहे तुमचं, तुम्ही कमांड करायला सुरुवात करा, बोलायला सुरुवात करा. जर तुमचं तारण झालं, जर तुम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे, तुमच्याकडे अधिकार आहे, त्या अधिकाराने बोलायला सुरुवात करा, अधिकाराने म्हणायला सुरुवात करा. ती सिच्युएशन चेंज होईल. तुम्ही जे काही आज आहात ते तुमच्या शब्दामुळे आहात. तुम्ही जे काही आज आहात, लिहून घ्या वाक्य, तुम्ही तुमच्या शब्दामुळे आहात. जे शब्द तुम्ही पास्टमध्ये बोलले, भूतकाळात बोलले, त्याच्यामुळे तुम्ही आज असे आहात. आणि आज जसे शब्द बोलणार ना ते फ्युचरला राहतात. एक मनुष्य जो असतो ना तो घडतो कसा, त्याच्या शब्दांहून घडतो. ज्यावेळेस एखादा माणूस तुम्ही बघता तो जसा बोलतो तसा बनतो. का? कारण की त्याच्या जे आत असतं ते बाहेर येतं आणि या शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून शब्द आम्ही व्यर्थ बोलत नाही. शब्द ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते फार पॉवर घेऊन येतात, फार सामर्थ्य घेऊन येतात. जगिक उदाहरण देखील बघा, एक जण भाषण देतो, अख्खा देश पेटून उठतो, दंगली उठतात, दंगलीने मोठमोठा सगळा नाश होतो. का? एक माणूस शब्द. जे जादूगर असतात ते तंत्रमंत्र बोलतात, ज्यांनी फार मोठं जादू शिकले असते तंत्र बोलतात, मंत्र बोलतात आणि मंत्र बोलल्यानंतर ते मंत्र जाऊन काम करतात. त्यांना कळतं की माझ्या शब्दात सामर्थ्य आहे. पण विश्वासणाऱ्याला समजतच नाही माझ्या शब्दात सामर्थ्य आहे. म्हणून विश्वासणारा आज देखील महिना बोलूंगा, असं करू नका. आज तुम्ही निवडलेले आहात. बघा, बलाकाला काय समजलं, बलाक राजाला काय समजलं की मी या इस्रायला विरुद्ध लढू शकत नाही, यांच्याबरोबर देव आहे. मग काय आयडिया आहे? बलाम संदेश टाक, काय बोल, फक्त येऊन तू शब्द बोल. कोणते शब्द बोल? शापाचे बोल. आणि तू ज्यावेळेस शाप बोलशील त्यावेळेस हे लोक शापित होतील आणि आम्ही विजय प्राप्त करू. त्याला कळालं, एका विधर्मी राजाला कळालं की हा देवाचा निवडलेला आहे, हा जर आला आणि याने जर यांना पाहून शाप दिला तर हे लोक शापित होतील, आमचा विजय प्राप्त होईल. ते त्याला कळालं. पण आज आपल्याला कळालं नाही. तुमचे शब्द फार प्रभाव आहे. एखाद्याला तुम्ही टोचून बोला, बरं टोचून, एकदम घालून पाडून बोला. 10 वर्षानंतर तो काय म्हणेल?
तुम्ही एखाद्या कार्यक्रमात भेटा, कशा भेटा, 10 वर्षानंतर तो काय म्हणेल तुम्हाला? एक त्याला चापट द्यायची, एक चापट द्यायची, काही बोलायचं नाही, चापट द्यायची, मारायची आणि जाऊ द्यायचं एकाला, आणि एकाला घालून पाडून बोलायचं, खूप खूप शब्द बोलायचे भयानक. 10 वर्षानंतर दोघांना भेटायचं किंवा 15 वर्षानंतर भेटा, त्याला मारलं तो काय म्हणाल? काय होतं, होत राहतं, मारलं. पण ज्याला बोललेले तो काय म्हणेल? अरे बाईले खडूस आहे, मला लहानपणी अशी बोलली होती, आजही माझ्या हृदयात कोरून ठेवलं आहे, आजही मला अपमान सहन होत नाही. माझा यांनी फार मोठा अपमान केला होता आणि तो अपमान मी आजही विसरू शकलो नाही. कोणता अपमान? शब्दाचा. म्हणून आपले शब्द चांगल्या कामाला उपयोगी आणा. ते चांगलं काम म्हणजे देवदूतांना आज्ञा करा. परमेश्वराचे तुम्ही निवडलेले आहात, तुमच्यावर कोणता शाप चालत नाही. मी श्रापित नाही, मी आशीर्वादित आहे. आणि मला जे करायला लावलं ते झालं नाही, कारण की तो निवडलेला, जे इस्रायल राष्ट्र आहे ते निवडलेलं होतं, म्हणून त्यांच्यावर श्राप चालला नाही. मग आज तुम्ही सगळेजण निवडलेले आहात. आज तुमचे शब्द ॲक्टिव्ह करा, ॲक्टिव्ह करा शब्द, आणि बोलायला सुरुवात करा. लेकरांसाठी आशीर्वाद बोला, घरासाठी आशीर्वाद बोला, आपल्या शेजाऱ्यासाठी आशीर्वाद बोला, आम्ही जिथं काम करतो त्याच्यासाठी आशीर्वाद बोला, आमच्या फायनान्सला बोला त्याला, फायनान्सला बोलता आलं पाहिजे. पैशाला पण आपण बोलतच नाही, एवढेच जाऊ दे, याच्यापेक्षा कमी हो, असं नाही का म्हणू, याच्यापेक्षा जास्त हो येशूच्या नावात मी आज्ञा करतो माझ्या देवदूतांना. असं बोला, तारणासाठी बोला, ज्यांचं तारण झालं नाही त्यांचं तारण व्हावं याच्यासाठी बोला, त्यांना ख्रिस्त समजावं याच्यासाठी बोला, देवाचं वचन समजावं याच्यासाठी बोला. आणि जो कोणी बोलतो परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करतो, कारण आम्ही निवडलेले लोक आहोत. म्हणून निवडलेले लोक देवाचे आहेत, आणि जे देवाचे आहेत ते जे बोलतात ते घडल्या जातं. जे तुम्ही आज बोलणार ते तुम्हाला भविष्यात दिसणार, म्हणून तुम्ही आशीर्वादित आहात. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया, आणि आज आपण बोलणार आहोत थोड्या